मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांना सोम प्रदोषाच्या खूप खूप शुभेच्छा। भगवान शिव आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशी मी भोळ्या साम सदाशिवाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज सोम प्रदोष आणि शिवरात्री असल्यामुळे खूप महत्त्व वाढून गेलेले आहे। तर 7 ते 7:30 पर्यंत प्रदोष व्रताची पूजा करायची आहे, 7:30 नंतर शिवरात्रीची पूजा करायची आहे। तर या दिवशी आपल्याला शिवाच्या नावाने 5 दिवे नक्की लावावे। 5 दिवे, एक शिवलिंगाजवळ, एक शिव चौकटाजवळ, एक बेलाच्या झाडाजवळ, एक पिंपळाच्या झाडाजवळ आणि एक आपले पाण्याचे स्थान मटका तिथे एक दिवा नक्की लावावा। असे जर आपण या दिवशी 5 दिवे लावले तर आपले पितृदोष नष्ट होतात, घरातील सततची कटकट भांडणे दूर होतील आणि आपल्या घरात सुख शांती नांदेल। तर यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। तर या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्हाला रात्रीच करायची। 7 नंतर तुम्ही केव्हाही पूजा करा, म्हणजे प्रदोष व्रताची पण पूजेचे फळ मिळेल, शिवरात्रीचे पण पूजेचे फळ मिळेल। तर या दिवशी भगवान शिवाला गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावे। या बेलाच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावणार तर बेलाच्या झाडाला खिरीचं नैवेद्य म्हणून प्रसाद द्यावा। जर कोणी बेलाच्या झाडाखाली खिरीचं नैवेद्य प्रसाद देतो आणि स्वतः पण प्राशन करतो तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग केल्याचे घर बसल्या पुण्यफळाची प्राप्ती होते। तर हा उपाय नक्की करावा। या दिवशी तुम्ही बेलाच्या झाडामध्ये खूप सारे जर पाणी सिंचन केलं आणि ते पाणी आपल्या डोक्यावर घेतलं तर आपण 12 ज्योतिर्लिंगांच्या स्नानमध्ये आपण आंघोळ केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते, समस्त पाप नष्ट होतात, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते। तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, तर सर्वांनी हा उपाय नक्की करावा। याच्याने आपल्याला सुख शांती लाभेल, आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण होतील। तर लांब वातीचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे। तर आता आपण प्रदोष व्रताची कथा ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। प्रदोष व्रताची कथा। सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार अगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही, ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख संपत्ती, संतती आणि दिव्य गान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष व्रत केले तर आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल, क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वरावर त्याचे मन जळले आहे असे खुशाल समजावे। जो कोणी प्रदोष व्रताची पूजा आराधना करतो त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही, हे त्रिवार सत्य आहे। ज्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही, हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठे संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका। असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूंनी सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाटेने रानात पळून गेली। सुकुमाराशा त्या राणीला चालताना पाहायला खूप काटे टोचत होते। श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती। राणी दिसायला अतिशय सुंदर होती, मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते। पण देवाची गती गहन आहे, जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती। नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करत आहे असे वाटत होते। प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात, त्याला इलाज नाही।
सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला आता प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत. त्या राणीला आज भाडेवर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते. ती राणी इंदुमती गडाबडा लोळत होती. पाण्यासाठी मोठमोठ्याने ठावा फोडत होती, पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखाली प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्याकडे 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते. त्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नांड कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील. काय करावे बरे? क्षणभर तिला काहीच सुचेना. तेवढ्यात एका यतीच्या वेशेने भगवान शंकर तेथे आले. त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकर तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखा त्याचा सांभाळ कर. मात्र दुसरा कोणालाही गोष्ट मात्र सांगू नको. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा, चिंतामणीला रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात यावे आणि पुढ्यात येऊन पडावे, किंवा मेलेल्याच्या मुखात आपोआप अमृत पडावे. तसा हा बाळ तुला आता सापडला आहे. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले. राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागित असे. कोणी विचारले तर माझ्याच पोटचे 2 मुलं आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने 2 मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात राहिली. आणि तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या 2 पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपले तेजस्वी डोळ्याने निरखून 5 शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, देवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्यासमोर आला आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत? जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्यांच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूने वेढा घातला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, पण आता जन्मताच हा आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पूर्वज सुस्वर बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परममित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव ते सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा पुत्र हा दारिद्र्य का झाला हे सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर पर अन्न चोरून खाल्ले तर जीभ जळते. जर दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर घेणाराचा हात जळतो. जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येते. लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपली ही 2 पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींना त्यांच्या पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले.
पक्षप्रदोष, सोमप्रदोष आणि शनिप्रदोष हे सर्वात जास्त महत्त्वाचे 2 प्रदोष असतात. या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे, 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर त्या कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्या. आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरांतकांची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, महासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात. ओमेने समोर ठेवलेले धर्मगुप्तन, शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते 2 जण काही दिवस एक चक्री नगरात राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोषव्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. असो, अशा रीतीने हे 2 जण सिद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोषव्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला, पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा 2 जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. या मुलींच्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात, आपल्या मायावी स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगून म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती ही या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसतो आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रचनू काही वर आला आहे असे वाटत आहे. अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलावले. त्याच्यासाठी तेथे मौमू पल्लवाचे तिने आसन तयार केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगी तुझ्या भोवती कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. असे म्हणत मग तिने अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकाची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्तांनी सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले. शांडिल्य ऋषीच्या कृपेचा हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आला. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. 2 भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजासह परिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणाच्या आतुरतेने वाट पाहत होता. ते दोघी येताच आपल्या सर्व गुण संपन्न असलेला सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला.
नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून घेतले आणि 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आनंदात विवाह समारंभ साजरा केला. सर्व स्वर्गातील वस्त्रे दागिने त्यांनी सन्मानाने विहिणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती ही त्याच्याबरोबर दिला. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अश्वमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होते. त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवताली होते. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्याने विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवनदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रतेला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मान सन्मानाने बोलून आणले. 100 पदमोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकट, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्याच्या राज्यातून निघून गेले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती आणि राज्यातील ब्राह्मणे तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होती. राजाच्या सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्वमती ही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य गेल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अश्वमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिव दर्शन होताच सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरल्याने आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शिव करत असतो आणि त्याच्या सर्व मागील सर्व पापांचा नाश होतो. ते जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांना विजय मिळतो. त्यांची सतत समृद्धी, सुख समृद्धी नांदते. जे प्रदोष व्रत करतात या प्रदोष व्रताची कथा ऐकतात त्यांना मग मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही. ज्याच्या घरी हा अध्यायाचा ग्रंथ श्रवण पठण केला जातो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो. शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. त्याला कैलासाला एक फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य त्याचे दूर होते. अशी ही प्रदोषव्रताची कथा होती. तर ती मी तुम्हाला श्रवण करवली. मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रदोषव्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव नक्की करा. आज प्रदोष व्रत, प्रदोषाचा दिवस, शिवरात्रीचा दिवस सर्वांनी 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा किमान म्हणावा. याच्याने भगवान शिवापर्यंत आपली संपूर्ण सेवा पोचेल. तर नक्की ओम नमः शिवाय हा मंत्रसुद्धा रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा करावा. तुळशीच्या माळेवर फक्त श्रीरामाचा, विष्णूचा जप करावा आणि गणपतीचा जप, कुलदेवतेचा जप या कुठलाही जप तुम्हाला रुद्राक्षाच्या माळेनेच करता येईल. रुद्राक्षाच्या माळेने जप केल्याने अधिक पुण्यफळाची प्राप्ती होते. तर रुद्राक्षाच्या माळेने कुठलाही मंत्र तुम्ही, गणपतीचा सुद्धा मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेने जप करू शकता. फक्त तुळशीचा जप, तुळशी माळवर तुम्हाला गणपतीचा जप करायचा नाही आहे, कारण गणपतीने तुळशी वर्जित केलेली आहे, नाहीतर तुम्हाला दोष लागेल. तर तुम्ही तुळशीच्या माळेवर फक्त श्रीरामाचा, श्रीकृष्णाचा आणि विष्णूचा असा हा जप करू शकतात. स्फटिकच्या माळेवर तुम्ही लक्ष्मी मातेचा जप करू शकता. स्फटिकच्या माळेवर जर माता लक्ष्मीचा जप केला तर आपल्याला 10 गुणाने अधिक पुण्यफळाची प्राप्ती होते. ओम श्रीम नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय, ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम विष्णुवे नमः, ओम नारायण नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र स्फटिकच्या माळेवर तुम्ही करू शकता. तर तुम्ही 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्या रुद्राक्षाच्या माळेवर नक्की करावा.
ओम नमः शिवाय. हर हर महादेव शंभू. उमापतीयै नमो नमः. श्री सौराष्ट्र सोमनाथांचा शैल्य मल्लिकार्जुन मोज्जनी महाकाल ओंकार ममलेश्वर परल्यम वेदनाथांचा डाकिनी भीमशंकरम सेतबंदे रामेश्वरम नागेश्वरम दारुकावने वाराणसी विश्वेश्वम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्त जन्म कृतं पाप स्मरण विनयशति. नमः पार्वती पते. हर हर महादेव शंभू. हर हर महादेव शंभू. हर सांब सदाशिवाय नमः. हर सांब सदाशिवाय नमः. गौरीपतीयै नमः. उमापतीयै नमो नमः. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण